की तरुण उद्योजकांना त्यांचा स्टार्टअप करण्यासंदर्भात तुम्ही काय सल्ला द्या? त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी सर्व तरुणांना म्हणजे असं नम्र निवेदन करतो, विनंती करतो, की तुम्ही खूपच पुण्यवान आणि भाग्यवान आहात. म्हणून परमेश्वराने तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय, तुम्हाला बुद्धी आणि वाचा जास्त दिलेली आहे. आता तुम्हाला फक्त एक करायचंय. काय करायचंय? मी सांगितलं तसं बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा. एक मोठा गोल सेट करा, छोटा नका करू. कारण असं म्हणतात, नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. फेल होणं गुन्हा नाही, पण छोटं उद्दिष्ट ठेवणं मात्र हा गुन्हा आहे. आणि म्हणून मोठं उद्दिष्ट ठेवा, बरोबर. स्वतःला ओळखा, आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे काम करायला सुरुवात करा. एका दिवसात होणार नाही. काय करा, म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं त्याच्या अगोदर शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यावर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नोकरी करा. नोकरी ही पगारासाठी करू नका. किती पगार देतात विचारू नका. अनुभवासाठी. स्टायपंड मिळाला तो घ्या. नाही दिला तरी तुम्ही अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्मॉल स्केलमध्ये छोट्या खाणी सुरुवात करा. जी माणसं मोठे झाले ते एका रात्रीत मोठे झालेले नाही. बरोबर. म्हणून तुम्ही लगेच मोठं होण्याचं स्वप्न करू नका. हळूहळू मोठं होतात. त्यासाठी तुम्हाला जी सगळ्यात अडचण तुमची मराठी माणसाची काय आहे, तर ती लाज वाटते. काय? मी पानटपरी टाकायला सांगितलं ना, तुम्हाला लाज वाटेल का नाही तिथे? म्हणून बरोबर. तुम्ही ते बिहारचे तिकडे लोक येतात आणि काही काम करतात, कारण त्यांना कोणी ओळखत नाही. तुम्हाला धंदा करायचा, तुम्हाला उद्योग करायचा, मोठं व्हायचं ना, तुम्ही तुमच्या गावापासून 200-300 किलोमीटर लांब जा. हम्म. तिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही, म्हणजे तुम्हाला लाज वाटणार नाही. लाज वाटणार नाही म्हणजे मग तुम्ही कुठलंही काम करायला तयार होतात. तिथे जाऊन खूप काम करा, पैसे मिळवा, हळूहळू स्टेप बाय स्टेप मोठे व्हा. आणि मोठे झाल्यानंतर फक्त मला म्हणायचं की काय, त्या आत्ताच तुम्ही त्या राजकारण्यांच्या मागं पडू नका. म्हणजे मला आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने राजकारणाची नाही, पण अर्थकारणाची आणि समाजकारणाची गरज आहे. म्हणून बरोबर. तुम्ही स्वतः समृद्ध झालात ना अगोदर तिथं, तर बरोबर. तुमचं घर, गाव, देश समृद्ध होईल का नाही? चॅरिटी बिगन्स एट होम. तुम्ही इकडं तिकडे बघूच नका, तुम्ही फोकस करा. तोपर्यंत तुम्ही काय करा, मला असं वाटतं की 5-10 वर्ष तरी म्हणजे सॅक्रिफाईस सोशल लाईफ. आजकाल जे आहे ना, तुम्ही ते याच्या नादी लागलेलं सगळं सोशल मीडियाच्या वगैरे, ते चांगलं ते आहे, चांगलं पहा, पण वाईटाच्या नादी लागू नका. बरोबर. व्यसनापासून दूर राहा. काय करा, चांगल्या लोकांची संगत, चांगल्या लोकांना फॉलो करा. तर तुम्ही सोशल लाईफ सॅक्रिफाईस करा. तिथं सक्सेस ट्रायंगल तुमचा जो आहे, नॉलेज, स्किल्स आणि ऍटिट्यूड वाढवा. काय करा, आणि म्हणजे यशाचे 3 प्रकार असतात तिथं. लक्षात आलं का? म्हणजे तपश्चर्या असतो, त्याग असतो आणि तत्परता असते. यशाचे 3 प्रकार आहेत. तर त्यामुळे त्याग, तपश्चर्या आणि तत्परता हे 3 गुण तुमच्यामध्ये जास्तीत जास्त काय करा, अंगी बनवायचा प्रयत्न करा.